31 डिसेंबर अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। नव्या वर्षाचं स्वागत करताना कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। नववर्षाचं स्वागत करताना प्रशासनानं ठरवून दिलेल्या वेळेचं बंधन पाळा, तसंच मद्यप्राशन करून वाहन चालवू नका, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय। 31 डिसेंबरला 45 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून जिल्ह्यात 100 अधिकारी आणि 800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत। येणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे एकूण 45 ठिकाणी नाकाबंदीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी जो 31 डिसेंबरचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे, त्यामध्ये जवळपास 100 अधिकारी आणि 800 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात येणार आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हेच आवाहन करतो की नववर्षाचं स्वागत आपण अत्यंत जल्लोषात करावं, परंतु आपल्या जल्लोषाचा त्रास समाजातील इतर व्यक्तींना होऊ नये याची देखील आपण काळजी घ्यावी। जी वेळ शासनाने ठरवून दिलेली आहे त्या वेळेचं पालन या विविध कार्यक्रमांमध्ये आपण करावं। त्याचबरोबर विशेषतः दारू पिऊन वाहन चालवणे याकडे पोलीस विभागाचं विशेष लक्ष असणार आहे आणि ड्रंक अँड ड्राईव्ह ची विशेष मोहीम या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात येणार आहे। तर कृपया दारू पिऊन वाहन चालवू नका। आपला आणि आपल्यासोबतच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांचा देखील जीव धोक्यात घालू नये असं आवाहन मी या माध्यमातून करतो।